नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ग्रामसेवक भरती संदर्भात जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण लेक्चर असेल. मित्रांनो, हे लेक्चर क्रमांक आहे 31. यापूर्वी आपण एकूण 30 लेक्चर अपलोड केलेत. ग्रामसेवक भरती संदर्भात जो कृषीचा घटक असेल किंवा त्यामध्ये जे त्यांनी नवीन अभ्यासक्रमानुसार जे घटक त्यांनी ॲड केलेत, तर त्या घटकाविषयी आपण सविस्तर लेक्चर अपलोड केलेत. एकूण 30 लेक्चर आपण अपलोड केलेत. सेपरेट प्लेलिस्ट आहे ग्रामसेवक भरती 2023. ते प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता आणि त्या प्लेलिस्टच्या माध्यमातून तुम्ही 30 लेक्चर पाहू शकता. प्रत्येक टॉपिकवर आपण लेक्चर तयार केले आहे. अगदी चांगल्या प्रकारे लेक्चर असतील. सर्व लेक्चर पहा जेणेकरून तुमचा ग्रामसेवक भरती 2023चा जो अभ्यासक्रम असेल तांत्रिकचा, फक्त तांत्रिकचा या ठिकाणी तुमचा अभ्यासक्रम कंप्लीट होईल. म्हणजे 40 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्क्स देऊन जातील. मित्रांनो, या लेक्चरच्या माध्यमातून म्हणजे या आजचं जे 31वं लेक्चर आहे, या 31व्या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे माहिती तंत्रज्ञान व कायदा 2000चा. 2000चा जो माहिती तंत्रज्ञानचा कायदा आहे, या कायद्यावर तुम्हाला ग्रामसेवक भरतीसाठी 3 ते 4 क्वेश्चन 100% विचारले जाऊ शकतात. त्या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण हे लेक्चर असेल. या लेक्चरच्या माध्यमातून कायदा काय आहे, एकूण प्रकरणं किती आहेत, कलमं किती आहेत, बेसिक पार्श्वभूमी काय आहे कायद्याची आणि या कायद्यावर तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, याची सविस्तर माहिती या लेक्चरच्या माध्यमातून पाहूया. लेक्चर शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर लेक्चर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी फॉर्म फिलअप केला असेल तर आपण टेस्ट सीरीज सुद्धा सुरुवात केली. ग्रामसेवक टेस्ट सीरीज पेपर IBPS पॅटर्ननुसार 10 टेस्ट सीरीजचे पेपर तुम्हाला दिले जातील फक्त 200 रुपयामध्ये. जो पॅटर्न IBPS असेल त्याच पॅटर्ननुसार तुमची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल. तुम्ही लॅपटॉपच्या माध्यमातून किंवा मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही पेपर सोडवू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. त्यासाठी तुम्हाला डिजिटल JK हे प्ले स्टोरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्यानंतर मित्रांनो, ग्रामसेवक या पदासाठी आपण टेक्निकल क्वेश्चन सुद्धा सेट केलेत. 40 क्वेश्चन जे तुम्हाला टेक्निकलचे येणार आहेत ते नवीन अभ्यासक्रमानुसार 4000 प्लस क्वेश्चन तुम्हाला दिले जातील फक्त 100 रुपयामध्ये. त्यासाठी सुद्धा तुम्हाला डिजिटल JK हे प्ले स्टोरवरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा जो कोर्स आहे तो तुम्ही 100 रुपयामध्ये बाय करू शकता. मित्रांनो, आता आपण समजून घेऊया की माहिती अधिकार किंवा माहिती तंत्रज्ञान कायदा 2000चा जो कायदा आहे तो कायदा काय आहे, या कायद्याची पार्श्वभूमी काय आहे ते आपण समजून घेऊया. 2000च्या म्हणजे इसवी सन 2000च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्यात आले. मोस्ट IMP पहिला पॉइंट आहे. 2000 इसवी सन 2000 साली हा कायदा अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आला. 9 मे 2000 रोजी राष्ट्रपती KR नारायण यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली आणि कायदा मंजूर केला. तारीख लक्षात ठेवा, 9 मे 2000 या रोजी राष्ट्रपती KR नारायण यांनी सिग्नेचर केली आहे. राष्ट्रपतीचं नाव सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान मंत्री कोण होते त्यावेळेस सन 2000 मध्ये, तर मंत्री प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांच्या गटाने हे विधेयकाला किंवा या विधेयकाला अंतिम रूप देण्याचं काम केलंय. पहिला पॉइंट आहे, 2000च्या अर्थसंकल्पामध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आलं. 9 मे 2000 रोजी KR नारायण यांनी यावर स्वाक्षरी केली आणि कायद्याला मूर्त रूप दिलं आणि खऱ्या अर्थानं माहिती तंत्रज्ञान मंत्री प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वाखाली हा कायदा किंवा या कायद्याला अंतिम रूप देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000चा जो कायदा आहे, या कायद्याला आपण ITA कायदा सुद्धा असं म्हणतो किंवा IT कायदा असं सुद्धा आपण म्हटलं जातो. IT कायदा सुद्धा असं म्हटलं जातं किंवा ITA कायदा 2000 या नावाने सुद्धा आपण ओळखलं जातो. हा कायदा संसदेचा कायदा आहे. त्यामुळे काय होतं की मित्रांनो, संसदेचा ज्यावेळेस एखादा कायदा असतो तर तो संपूर्ण भारताला लागू असतो. म्हणजे हा भारतीय संसदेचा कायदा आहे आणि संपूर्ण भारताला हा लागू असेल. 2000चा क्रमांक कितवा आहे तर 21वा कायदा आहे. म्हणजे 2000 मध्ये जे विधेयक पार पडलं गेलं ते क्रमांक आहे 21व्या क्रमांकाचे विधेयक आहे. त्यानंतर 17 ऑक्टोबर 2000 रोजी अधिसूचित करण्यात आलेला हा कायदा आहे. म्हणजे 17 ऑक्टोबर 2000 रोजी हे अधिसूचित करण्यात आला. त्यानंतर हा भारतातील सायबर गुन्ह्याशी संबंधित प्राथमिक कायदा आहे. मोस्ट IMP अंडरलाईन करण्यासारखी स्टेटमेंट आहे. हे तुम्हाला स्टेटमेंट पाहिजे, पाठ पाहिजे. हा भारतातील सायबर गुन्ह्याशी संबंधित प्राथमिक कायदा आहे. कोणता आहे? प्राथमिक पहिला कायदा आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक वाणिज्य IT कायद्याचा दुय्यम किंवा गौण कायद्यामध्ये मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे नियम 2011चा एक कायदा आहे.
त्यानंतर माहिती तंत्रज्ञान मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे डिजिटल मीडिया नीतिशास्त्र संहिता 2021 चा एक कायदा आहे. मित्रांनो, या कायद्याच्या अंतर्गत म्हणजे हा जो कायदा आहे आपला म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 तो बेसिक कायदा आहे आणि त्यानंतर 2011 ला एक नियम करण्यात आला. त्यानंतर 2021 ला नियम करण्यात आला. त्या संदर्भाची बेसिक सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. त्यासाठी हा एक मुद्दा आपण ऍड केला. अशा प्रकारचे जे बेसिक पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवा. 17 ऑक्टोबर 2000 रोजी अधिसूचित करण्यात आला. संसदेचा कायदा आहे. याला आपण आयटी कायदा सुद्धा किंवा आयटी ऍक्ट सुद्धा असं आपण म्हणतो. तर या कायद्याचा आपण सारांश समजून घेत असताना मूळ कायद्यात 94 कलम आहेत. किती आहेत? तर 94 कलमाचा हा कायदा आहे. 94 कलमे आहेत. त्यानंतर एकूण प्रकरणे किती आहेत? तर एकूण 13 प्रकरणं आहेत. आयटी ऍक्ट मध्ये एकूण 13 प्रकरणे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की संगणक माहिती कायदा 2000 मध्ये एकूण किती कलम आहेत? तर 94 कलम आहेत. त्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, की संगणक कायद्यामध्ये एकूण प्रकरणं किती आहेत? एकूण 13 प्रकरणं आहेत किंवा तुम्हाला अशा प्रकारचे 2 स्टेटमेंट दिले जातात आणि त्या स्टेटमेंटमध्ये कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे, चुकीचं आहे, या ठिकाणी तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. त्यानंतर हा कायदा संपूर्ण भारताला लागू असेल कारण का की हा कायदा कोणाचा आहे? संसदेने केलेला आहे. संसदेने केलेले कायदे संपूर्ण भारताला लागू असतात. त्यानंतर या कायद्याच्या माध्यमातून सर्वात महत्वाचं आहे समजून घ्या. या कायद्याच्या माध्यमातून किंवा या कायद्याच्या माध्यमातून जो ऑनलाईन पद्धतीने फ्रॉड केला जातो त्या संदर्भाचं या ठिकाणी तुम्ही स्टेटमेंट पाहू शकता. जर एखाद्या गुन्ह्यामध्ये भारतातील संगणक किंवा नेटवर्कचा समावेश असेल, जर समजा हा जर या कायद्याच्या माध्यमातून किंवा हा कायद्याच्या माध्यमातून गुन्हा केव्हा नोंदवू शकतो, तर जर एखाद्या गुन्ह्यामध्ये जर असा एखादा गुन्हा असेल, भारतातील संगणक किंवा भारताचं नेटवर्क जरी असेल, म्हणजे नेटवर्क आपण जे मोबाईलचे नेटवर्क म्हणतोय, नेटवर्कचा समावेश असेल, तर त्या कायद्यानुसार किंवा या कायद्यानुसार राष्ट्रीयत्वाच्या व्यक्तींनाही दोषी ठरवले जाऊ शकते. म्हणजेच जर या कायद्याच्या अंतर्गत जर भारताचं नेटवर्क जर यूज करून जर एखाद्यानं जर गुन्हा केला असेल, तर त्याला या कायद्याच्या माध्यमातून गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. म्हणजे जर एखादा व्यक्ती असेल पाकिस्तानमधून गुन्हा करत असेल, पण जर त्यानं जर भारतातलं नेटवर्क जर यूज केलं, तर त्या व्यक्तीला, त्या संबंधित व्यक्तीला भारतीय 2000 चा जो कायदा आहे माहिती तंत्रज्ञान कायदा, तर त्या कायद्याच्या अंतर्गत त्याला या ठिकाणी गुन्हा होऊ शकतो. हा पॉइंट तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा सारांशचा पॉइंट आपण समजून घेऊया. हा कायदा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड त्यानंतर डिजिटल स्वाक्षऱ्यांना मान्यता देऊन इलेक्ट्रॉनिक प्रशासनासाठी कायदेशीर चौकट प्रदान करतं. आपण ईडब्ल्यूएसचं प्रमाणपत्र तुम्ही बघितलं असेल किंवा इन्कम सर्टिफिकेट बघितलं असेल, तर सध्या डिजिटल ई सिग्नेचर तुम्ही बघत असाल, तहसीलदार साहेबाची असेल किंवा कलेक्टर साहेबाची असेल, तर ते डिजिटल स्वाक्षरी आहे. तर या स्वाक्षरीला मान्यता देऊन इलेक्ट्रॉनिक प्रशासनासाठी कायदेशीर चौकट निर्माण करते. म्हणजे डिजिटल फॉर्म मध्ये जर तुम्ही ग्रामपंचायतला आता ग्रामसेवक या पदासाठी जर तुम्ही तुमची जर सिलेक्शन झालं, तर तुम्हाला जे तुम्ही मृत्यूचा दाखला काढणार आहेत किंवा तुमचं जे मॅरेज सर्टिफिकेट येते, तर ते ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये जे तुमचं ई जे प्रमाणपत्र येते, तर त्या स्वाक्षरीनं सुद्धा या ठिकाणी मान्यता देत आहे. म्हणजे ही स्वाक्षरी सुद्धा या कायद्याच्या अंतर्गत येते. हे सायबर गुन्ह्यासाठीची व्याख्या करते आणि त्यासाठी दंड सुद्धा निर्यादित करते. म्हणजे तो दंड सुद्धा या ठिकाणी निर्यादित केला जातो. त्यानंतर या कायद्याने डिजिटल स्वाक्षरी जारी करण्याचे नियम करण्यासाठी प्रमाणित अधिकाऱ्यांचे किंवा प्रमाणित नियंत्रण करण्याचे निर्देश केलेले आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की जो डिजिटल कायदा असेल किंवा डिजिटल स्वाक्षरी असेल, तर त्या संदर्भाचं अधिकाऱ्याची ती सिग्नेचर सुद्धा त्यांनी डिजिटल तशा प्रकारचे प्रमाणित केलेले आहेत. कशा प्रकारची सिग्नेचर असेल त्या कायद्यामध्ये त्यांनी टाकणं गरजेचं आहे. त्यानुसार ती जी डिजिटल सिग्नेचर असेल ते डिजिटल सिग्नेचर ते लागू केली जाते. अशा प्रकारचे जे काही महत्त्वपूर्ण पॉइंट्स आहेत ते पॉइंट तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो या कायद्यामध्ये म्हणजे 2000 चा जो कायदा आहे माहिती तंत्रज्ञान कायदा किंवा आयटीचा कायदा, तर यामध्ये दुरुस्त्या केव्हा करण्यात आल्यात, तर 2008 मध्ये एक मोठी दुरुस्ती करण्यात आली. सर्वात महत्वाचा पॉइंट आहे हा पॉइंट तुम्ही पाठ करा. 2008 मध्ये एक दुरुस्ती करण्यात आली. त्यामध्ये कलम 66 ए लागू करण्यात आलं. सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो, मी तुम्हाला परत परत अंडरलाईन करतोय की 66 ए हे कलम जे आहे ते या ऍक्ट मधलं सर्वात महत्वाचं कलम आहे आणि यावर तुम्हाला 200% प्रश्न विचारला जातो. 100% तर नाहीच, 200% तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. यामध्ये काय दिले त्यांनी, तर आक्षेपार्ह संदेश, जर एखादा आक्षेपार्ह संदेश असेल, तर जर एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही आक्षेपार्ह संदेश जर पाठवला असेल, तर त्या पाठवलेल्या या ठिकाणी तुम्हाला दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो. आता काही विद्यार्थी असे असतात की ते आपल्याला कमेंट आक्षेपार्ह सुद्धा कमेंट करतात. त्याच व्यक्तीच्या विरोधात कलम 66 ए नुसार म्हणजे
2000चा कायद्याचा जो आहे तो कायद्याच्या 66 ए नुसार आक्षेपार्ह संदेश पाठवला म्हणून तुम्हाला दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो. अशा प्रकारचा हा जो काही कायदा आहे या कायद्याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. 66 ए कलम आक्षेपार्ह संदेश त्यामध्ये 69 कलम सुद्धा लागू आहे. म्हणजे 2008 ला जी दुरुस्ती झाली त्यामध्ये 66 ॲड केलं. त्यानंतर 69 सुद्धा दुरुस्ती करण्यात आलं. ज्याने अधिकाऱ्यांना कोणत्याही संगणक संशोधनाद्वारे कोणत्याही माहितीचे या ठिकाणी जर व्यत्यय आलं तर त्याचे निरीक्षण डिस्क्रिप्शन या ठिकाणी तुम्हाला सक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे यामध्ये हा पॉइंट ॲड करण्यात आलेला आहे. त्यानंतर या व्यतिरिक्त त्यात पोर्नोग्राफी असेल, चाइल्ड पोर्न असेल किंवा सायबर टेररिझम असेल किंवा जे व्हर्चुअल या ठिकाणी तुम्हाला जे ते धमक्या वगैरे येतात ऑनलाईन पद्धतीने त्या संदर्भाची सुद्धा तरतूद यामध्ये केलेली आहे. त्यानंतर 22 डिसेंबर 2008 रोजी लोकसभेत या कायद्याला चर्चेविना दुरुस्ती करण्यात आली. 2008 मध्ये जी दुरुस्ती आहे ती 22 डिसेंबर 2008 रोजी या दुरुस्तीला लोकसभेमध्ये चर्चेविना दुरुस्ती केली. सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे आणि दुसऱ्या दिवशी राज्यसभेने सुद्धा लगेच मंजूर केली. म्हणजे 23 डिसेंबर 2008 ला या दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली आणि 5 फेब्रुवारी 2009 रोजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यावर स्वाक्षरी करून ही जी दुरुस्ती आहे ती कायमस्वरूपी या कायद्यामध्ये टाकण्यात आली. अशा प्रकारचे जे काही दुरुस्ती आहेत 2008, 66 ए, 69 आक्षेपार्ह संदेश, त्यानंतर 22 डिसेंबर 2008 लोकसभा मंजुरी, त्यानंतर 23 डिसेंबर 2008 राज्यसभा मंजुरी, 5 फेब्रुवारी 2009 राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यावर सिग्नेचर केली आणि अशा प्रकारचा जो सिग्नेचर केल्याच्या नंतर हा दुरुस्ती कायदा यामध्ये ऍड करण्यात आला आणि जो कायदा आतापर्यंत सुद्धा लागू आहे. यामधलं हे महत्त्वाचं कलम आहे. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता मित्रांनो या संदर्भात जे काही PYQ क्वेश्चन आहेत यापूर्वी जे काही क्वेश्चन विचारले होते तर ते PYQ क्वेश्चन आपण डिस्कस करूया. राज्यसेवा मुख्य 2012 ला हा प्रश्न विचारला होता. तर माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत उर्वरित शास्तीची शिक्षा खालीलप्रमाणे असेल. तर उर्वरित शास्तीची जी शिक्षा असेल तर किती असेल 25,000 रुपये असेल. माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या अंतर्गत 25,000 रुपयाची शास्तीची शिक्षा तुम्हाला लागू शकते जर एखाद्या कलमाचं जर तुम्ही उल्लंघन केलं असेल तर. त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करूया. दुसरा प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 कलम 71 नुसार जी व्यक्ती नियंत्रक दाखल करणारे अधिकारी यांना परतावा किंवा डिजिटल सिग्नेचर मिळवण्याकरता चुकीची माहिती देतो त्याला 2 वर्षाची शिक्षा किंवा रुपये या ठिकाणी पहा 1,00,000 रुपयापर्यंतचा दंड सुद्धा होऊ शकतो. म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत जर तुम्ही कलम 71 सांगते म्हणजे कलम कोणतं सांगते तर कलम 71 सांगते की जर एखादा व्यक्ती जर एखादी डिजिटल सिग्नेचर मध्ये जर हेराफेरी करत असेल तर त्याला 2 वर्षापर्यंतची शिक्षा आणि 1,00,000 रुपयापर्यंतचा दंड सुद्धा होऊ शकतो. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. कलम 71 2 वर्ष 1,00,000 रुपये दंड. त्यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी पहा. पुढे माहिती तंत्रज्ञान कायद्यासंदर्भात काही विधाने दिली आहेत त्या विधानाचा तुम्हाला चर्चा करायचा आहे किंवा ते विधानापैकी विधान कोणते बरोबर आहे. या ठिकाणी पहा योग्य उत्तर अ आणि क बरोबर आहे. फक्त जे योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तरच आपण डिस्कस करूया. तर योग्य उत्तर कोणतं आहे तर हा कायदा संपूर्ण भारतात तसेच गुन्हा घडल्यास भारताबाहेरही लागू आहे. हा एक सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. मित्रांनो हा कायदा आपण संसदेने तयार केलेला आपण पाहिलेला आहे. म्हणजे भारतामधील जे सर्व घटक राज्य आहेत केंद्रशासित प्रदेश आहेत तर त्या सर्व राज्याला लागू होतो. पण गुन्हा घडल्यास भारताबाहेरही लागू होतो. जर एखादा भारताचा नेटवर्क असेल आणि भारताच्या नेटवर्कचा यूज करून जर तो जर गुन्हा घडला असेल कायदा भारताबाहेरही लागू होतो. अशा प्रकारचे 2 तुम्ही स्टेटमेंट या ठिकाणी पाठ करा. त्यानंतर क स्टेटमेंट आहे पोलीस अधिकारी फक्त संशयावरून वॉरंट शिवाय अटक करू शकतात. हा एक सर्वात महत्वाचा पॉइंट आहे की म्हणजे आपल्याला वाटतं की एखाद्या वेळेस वॉरंट ऑर्डर जर नसेल तर ते ऑर्डर किंवा त्याला अटक करू शकत नाही एखाद्या संशयित व्यक्तीला. तर असं नाही या कायद्यामध्ये. तर या कायद्यामध्ये कसं आहे तर पोलीस अधिकारी फक्त जर एखाद्या वेळेस संशय वाटला असेल की हा व्यक्ती संशयित आहे त्याला लगेच उचलायचं. अशा प्रकारची या ठिकाणी वॉरंटाशिवाय जर एखादा वॉरंट ऑर्डर नसेल तरी त्या व्यक्तीला उचलू शकतात. अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला जे महत्त्वपूर्ण पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स तुम्हाला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. एक किस्सा झाला होता की ट्विटरवरून मुंबई पोलिसांना धमकी दिली होती. तर त्यावेळेस त्यांनी सायबर कॅफेचे जे अधिकारी ते अधिकारी एका गावामध्ये येऊन त्यांनी सुद्धा तशा प्रकारचं त्यांना वॉरंट न दाखवता त्यांनी डायरेक्ट मुंबईला तशा प्रकारचे त्यांना संशयित आरोपी म्हणून त्यांना पकडण्यात आलं होतं. अशा प्रकारचा हा कायदा एक आहे. या माध्यमातून तुम्हाला समजून येईल की आपण सोशल मीडियाचा वापर करत असताना कशा प्रकारे वापर करावा, एखाद्या वेळेस कमेंट करत असताना कशा प्रकारे कमेंट करावी
हे तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही कायदे अभ्यासताय, जेव्हा प्रशासनामध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला कायद्याचा चांगला अभ्यास असल्यामुळे एखाद्या वेळेस सोशल मीडियामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे जे कमेंट असेल ते कमेंट असेल किंवा एखादं तुमचं स्टेटमेंट असेल तर तुम्ही विचारपूर्वक करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी पहा. पुढचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. कळजोडी म्हणजे त्याला आपण पासवर्ड असं म्हणू. जसं आपण पासवर्ड म्हणू. पासवर्ड म्हणजे काय किंवा कळजोडी म्हणजे काय, तर वैयक्तिक कळ असते म्हणजे वैयक्तिक पासवर्ड असतो. त्यांच्याशी गणितीय संबंध असतो. जसं की आपण पासवर्ड टाकतो PASS पास @12345. जसं आपण कॉमनली हा पासवर्ड टाकतो, तर तशा प्रकारचा गणितीय संबंध असणारी सार्वजनिक कळ असते. त्याला कळजोडी असं म्हटलं जातं. मित्रांनो, जर तुम्हाला ग्रामसेवक पदासाठी जर टेस्ट सीरीज जर जॉइन करायची असेल, प्रॉपरली IBPS पॅटर्न असेल, 10 टेस्ट सीरीजचे पेपर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सोडवू शकता. या टेस्ट सीरीजच्या माध्यमातून 100% तुमचा जो टाईम मॅनेजमेंट असेल, तो टाईम मॅनेजमेंट होईल आणि टेक्निकलचे घटकचे जे क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत, ते सर्व क्वेश्चन कशाप्रकारे विचारले जाऊ शकतात, मराठीचे क्वेश्चन कशाप्रकारे विचारले जाऊ शकतात, याचा तुम्हाला अंदाज येईल. त्यामुळे तुम्ही हे टेस्ट सीरीज जॉइन करा. त्यासाठी तुम्हाला डिजिटल JK हे प्ले स्टोरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशनची लिंक कमेंट बॉक्समध्ये आहे किंवा पहिली जी कमेंट्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये मी पिन केलेली आहे. जर काही प्रश्न असतील किंवा जर WhatsApp ग्रुपमध्ये जर तुम्हाला जर जॉइन व्हायचं असेल, तर 9921 273 558 हा जो तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय, या नंबरला WhatsApp मेसेज करा. तुम्हाला ग्रामसेवक भरती संदर्भाच्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला जॉइन केलं जाईल. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ए ने एकतर्फी प्रेमातून ब ला सतत मोठ्या प्रमाणात आय लव्ह यू असे इतके ईमेल पाठवलेले आहे. काय प्रकरण आहे? तर ए हा एक व्यक्ती आहे. ए हा एक व्यक्ती बी ह्या या एका व्यक्तीला काय करत आहे, तर आय लव्ह यू म्हणून मेसेज करत आहे. आय लव्ह यू अशा प्रकारचे मेसेज करत आहे आणि ब चा ईमेल अकाउंट काय झाला, नष्ट झाला. तर ब चा ईमेल अकाउंट काय झाला, नष्ट झालेला आहे आणि अ ने गुन्हा केला का असल्यास शिक्षा काय होणार? तर काय म्हणजे काय होतं, की आपण जनरली काय करतो, की Facebookवर आपण चॅटिंग करतो किंवा Instagramवर चॅटिंग करतो आणि चॅटिंग करून आपण ते काय करतो, डिलीट करतो. पण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीनं त्याविरुद्ध तक्रार करते, ती डिलीट केलेली सुद्धा आपल्याला फक्त डिलीट दिसते. पण ॲक्चुअली ती डिलीट नसते. फक्त आपल्यापुरतं आपल्या लॉगिनला डिलीट असते. तर त्यावर गुन्हा केला आहे का? तो व्यक्ती गुन्हेगार आहे का? आणि असल्यास त्याला शिक्षा काय होते? तर याचं ऑब्व्हियसली उत्तर असेल, की हा काय आहे? गुन्हा आहे. 100% हा गुन्हा आहे. अ ने गुन्हा केला आहे. या ठिकाणी पहा, तिसऱ्या नंबरचा पर्याय बरोबर असेल. 3 वर्षापर्यंत कारावास होतो आणि 5 लाख रुपयेचा दंड लागतो. जर तुम्ही असं काही करत असाल, तर तुम्ही समजून घ्या, हा कायदा तुम्ही अभ्यासत असाल किंवा अभ्यासत आहेत, म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासात आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून सुद्धा तुम्हाला हा कायदा अभ्यासणं गरजेचं आहे. 3 वर्षापर्यंत तुम्हाला किंवा त्या संबंधित एखाद्या गुन्हेगार व्यक्तीला कारावास आणि 5 लाख रुपयाचा दंड लागू शकतो. अशा प्रकारचं जर कोणी कृत्य करत असेल तर समजून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा. सायबर दहशतवाद या गुन्ह्याकरता माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये कोणत्या शिक्षेची तरतूद केलेली आहे? तर सायबर दहशतवाद या गुन्ह्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये असा कारावास जो आजन्म कारावासापासून असू शकतो, म्हणजे तुम्हाला जन्मठेपेची सुद्धा शिक्षा होऊ शकते. जर सायबर कॅफेतला गुन्हा दहशतवाद या प्रकरणाशी संबंधित असेल, तर त्या संबंधित व्यक्तीला काय आहे, तर त्याला अजन्म शिक्षा होऊ शकते किंवा या ठिकाणी तुम्हाला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कोणत्या खालील हेतूने अधिनियमित करण्यात आला? मोस्ट IMP पॉइंट आहे. तुम्हाला महत्त्वपूर्ण हेतू पाहिजे. म्हणजे तुम्हाला बेसिक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर या कायद्याचा हेतू काय किंवा हे उद्देश काय? या कायदा कशा संदर्भात ॲक्टिव्ह करण्यात आला किंवा कशा संदर्भात कायदा करण्यात आला? तर स्टेटमेंट आहे, इलेक्ट्रॉनिक कॉमर्सना कायदेशीर मान्यता देणे. जे आपण सोशल मीडिया वापरतोय किंवा जे काही आपण सोशल मीडिया पाहतोय, इंटरनेटचं जग पाहतोय, तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला कायदेशीर मान्यता पाहिजे. म्हणजे एखाद्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसवण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, 7वा प्रश्न आहे. 7वा प्रश्न काय पाहतोय किंवा काय म्हणतोय, तर माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या तरतुदीचे उल्लंघन करणारी एखादी कंपनी असेल, तर त्याकरिता काय? तर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या एखादी कंपनी असेल, प्रायव्हेट कंपनी असेल किंवा गव्हर्नमेंट कंपनी असेल, तर त्या संदर्भाचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला काय असेल, तर या ठिकाणी पहा, अ आणि ब हे तिन्ही विधान या संदर्भात लागू असतील. तर पहिलं विधान आहे, ती कंपनी जबाबदार असेल आणि शिक्षेस पात्र असेल. चल कोणत्याही कायद्याचं जर एखादी व्यक्ती जर उल्लंघन करत असेल, कायदा हा सर्वांसाठी समान असतो. इक्वल टू बिफोर लॉ कलम 14 तुम्हाला माहीत असेल. तर ती कंपनी जबाबदार असेल, तर ती शिक्षेस पात्र असेल. त्या कंपनीचा व्यवसाय करण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीने त्या बाबीकडे जर दुर्लक्ष केलं असेल, तर ते चौकशी अंती जर ते त्यांना कळालं, तर ते जबाबदार असेल आणि ती व्यक्ती सुद्धा त्या संस्थेचा संस्थाचालक, संस्थेचा उद्योजक कोणी असेल,
तर तो व्यक्ती सुद्धा या ठिकाणी काय असेल शिक्षेस पात्र असेल. त्यानंतर त्या कंपनीचा व्यवसाय करण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीने मुकानम जबाबदार असलेल्या व्यक्तीने मुकानुमती दिलेली असल्यास तो जबाबदारी ठरेल आणि शिक्षेस पात्र ठरेल. एखादा व्यक्ती जर व्यावसायिक जबाबदार असेल, की मी ही यासाठी सर्वस्वी जबाबदार आहे, असं जर त्यांनी जर तोंडी जबाब जर दिला असेल, तर तो व्यक्ती सुद्धा शिक्षेस पात्र असते. अशा प्रकारचा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या अंतर्गत खालीलपैकी कोणत्या कृत्याला ईमेल बॉम्बिंग असं म्हटलं जातं? ईमेल बॉम्बिंग कोणत्या प्रकरणाला म्हटलं जातं? तर वरील सर्व म्हणजे तिन्ही प्रकारचा आहे. दुसऱ्याच्या मालकीच्या संगणक यंत्रणेत त्यांच्या परवानगीशिवाय प्रवेश करणे. जर एखाद्या वेळेस जर तुम्ही दुसऱ्याचं संगणक हॅक केलं, ईमेल आयडीचं हॅक केलं किंवा Facebook अकाउंट हॅक केलं, तर ते काय तर ईमेल बॉम्बिंग असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर एखाद्याचा संगणकमध्ये विषाणू पसरवणं त्याला जर तुम्ही हॅकिंग करून जर त्या संदर्भात जर व्हायरस पसरलं तर त्याला हॅकिंग असं म्हटलं जातं किंवा ईमेल बॉम्बिंग ही एक संज्ञा आहे त्या कायद्यामध्ये. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून लोकांमध्ये भीती पसरवणारी खोटी माहिती प्रसिद्ध करणे या संदर्भाची जर तुम्ही तक्रारी करत असाल किंवा एखाद्याने जर गुन्हा केला असेल तर त्याला ईमेल बॉम्बिंग असं म्हटलं जातं. हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे 10वा. तर या ठिकाणी पहा प्रमाणबद्ध गुप्त प्रणालीमध्ये सुरक्षित चाव्यांच्या जोडीची यंत्रणा ज्यात टिंब-टिंब अंकीय स्वाक्षरी निर्माण करते, तर त्याला व्यक्तिगत चावी किंवा खाजगी चावी असं म्हटलं जातं. त्यानंतर 11वा प्रश्न आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या कलम 66 आ हा एक महत्त्वपूर्ण तुम्हाला मी सांगितलं होतं, की हा एक जो कायदा आहे किंवा कलम आहे, ते एक मोस्ट आय-एम-पी कलम आहे. ते तुम्हाला पाठच पाहिजे. हे कलम तुम्ही लक्षात घ्या. जेणेकरून तुम्हाला मी परत-परत वारंवार का म्हणतोय, की यावर 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. कलम काय म्हणते 66 अ मध्ये टिंब-टिंबचा उल्लेख आहे. तर 66 अ मध्ये उल्लेख काय आहे? आपण सांगितलं होतं, की आक्षेपार्ह संदेश, आक्षेपार्ह संदेश दळणवळणाच्या माध्यमातून म्हणजे संदेश वहनाच्या माध्यमातून दळणवळण म्हणजे संदेश वहनाच्या माध्यमातून आक्षेपार्ह संदेश पाठवल्यास शिक्षा. जर एखाद्याला जर आक्षेपार्ह संदेश जर तुम्ही जर पाठवला, जर त्याने जर तुमच्यावर जर अशा प्रकारचं जर ॲक्शन घेतली, तर तुम्हाला माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000च्या कलम 66 अ नुसार तुम्हाला आक्षेपार्ह संदेश पाठवलाय म्हणून तुम्हाला शिक्षा होऊ शकते. अशा प्रकारचे मित्रांनो हे जे काही महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत आणि महत्त्वपूर्ण जे काही या ठिकाणी प्रश्न आहेत ते आपण प्रश्न पाहिलेले आहेत. त्यानंतर 12वा प्रश्न पहा. प्रमाण अधिकारी म्हणजे कलम 24 नुसार डिजिटल सही प्रमाणित देण्यासाठी जिला लायसन्स देण्यात आलेल्या याला प्रमाणित अधिकारी असं म्हटलं जातं. या कायद्यानुसार प्रमाणित अधिकारी म्हणजे काय अशा प्रकारची ही कन्सेप्ट किंवा या ठिकाणी तुम्हाला व्याख्या विचारली आहे. जर तुम्हाला आता तुम्ही ग्रामसेवक म्हणून जर रुजू झाला, जर तुम्हाला जर त्यांनी प्रश्न विचारला किंवा तुम्हाला जर समजा तुम्हाला जर जन्माचा दाखला द्यायचा असेल किंवा जर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट द्यायचं असेल, तर तुमचं प्रमाणित एक सिग्नेचर घेतली जाते आणि त्याला एक लायसन असतं तुम्हाला, की हाच व्यक्ती या ठिकाणी सिग्नेचर देऊ शकतो. ते काय आहे तर कलम 24 मध्ये सांगितलंय. कलम 24 नुसार डिजिटल सही प्रमाणित करण्यासंदर्भाची जिला लायसन देण्यात आले अशा प्रकारचे ती प्रमाणित अधिकारी आहे. मित्रांनो अशा प्रकारचे माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चा कायदा आहे. यावर यापेक्षा तुम्हाला अधिक प्रश्न विचारले जाऊ शकत नाहीत. यापेक्षा तुम्ही अधिक प्रश्नाची तयारी करा. जर तुम्हाला प्रश्नाची तयारी करायची असेल, तर जो आपला जो 4000 क्वेशन बँकवाला जो कोर्स आहे, ते तुम्ही घेऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारे तयारी करू शकता. त्याचबरोबर तुम्ही टेस्ट सीरीज घेऊन सुद्धा तुम्ही टेस्ट सीरीजच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सराव करू शकता. त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे हे प्ले स्टोअरवरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा. काही जर प्रश्न असतील WhatsApp ग्रुपमध्ये जर तुम्हाला जर जॉइन व्हायचं असेल, तर 9921 273 558 या नंबरला तुम्ही WhatsApp मेसेज करा. सर्वात महत्त्वाचं अंडरलाईन करा. 30 लेक्चर तुम्ही आवर्जून पहा. यापूर्वीचे जे 30 लेक्चर आपण अपलोड केलेत, ते सर्व तुम्ही 30ही लेक्चर चांगल्या प्रकारे पहा. जेणेकरून तुमचा चांगल्या प्रकारे सराव होईल. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करायला विसरू नका. आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. थँक जय हिंद, जय महाराष्ट्र.